नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत लच्छा प्याज. हॉटेलमध्ये असतो ना जेवताना तोंडी लावण्यासारखा सेम सेम टू सेम तसा करणार आहोत आपण. हॉटेलमध्ये तो 50-60 रुपयाला भेटतो, त्यापेक्षा आपण घरी केला तर खूप छान होतो. तर चला तर मग आपण पाहूया कसा करायचा ती. तर इथे ना मी 2-3 कांदे घेतले, ते सोलून घेते, त्याचं साल खालचं बुडाचा भाग ते वरच्या साईड काढून घेते आणि त्याची तुम्ही सुरीच्या साह्याने असे गोल काप करू शकता. पण सुरीच्या साह्याने केले का नाही जरा जाड जाड होते. तर मग खिसणीनं जर खिसले ना, आपले वेफर्स करायची खिसणी असते का, त्या खिसणीनं खिसले का नाही खूप छान होतात. पण मी काय केलं, 2 ह्याचे केले तसे सुरीनंच कट करून दाखवण्यासाठी तुम्हाला, म्हणजे कसे होतात ते कळावे तुम्हाला. पण असे जाड जाड होतात जरा, आणि माझी सुरी पण नाही जास्त धारदार नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित झाले नाही. जर सुरी धारदार असेल का नाही तर सुरीनं सुद्धा चांगले पातळ होतात. माझी सुरी अशी ही झाली, आता खराब झाली, अशी धार नाही आहे त्याला काही, म्हणून मी आता खिसणीच्या साह्याने ती एक राहिला तो करते. तर त्याने खूप छान होतो. आणि त्याचे ना सगळे सुट्टे सुट्टे भाग करायचे. जर मधला भाग तो असेल ना तर काही निब्बर, तर तो बाजूला काढून ठेवायचा, तर भाजीला ती वापरता येते म्हणून. तर असे गोलर काढून घ्यायच्या रिंगतेच्या सगळ्या. तर अशाच आता सगळे मोकळे सुटसुटीत करून घेते, आणि जे आतले भाग आहेत ते बाजूला काढते. भाजीला, ग्रेव्हीच्या भाजीला ते उपयोगी येते नंतर घे. तर आपलं तयार झालं आहे. आता याच्यातनं आपण आहे ना, आता आपण 15 मिनटं थंड पाण्यात ठेवणार आहोत कांदा. का तर थंड पाण्यात जर ठेवलं का नाही, थंड पाणी नसेल तर तुम्ही बर्फ टाकू शकता त्या पाण्यात. असं थंड पाण्यात ठेवलं का नाही एक 10-15 मिनटं, की आपला कांदा बराच वेळ कुरकुरीत राहतो. असं म्हणजे असं नाही तर लूज पडल्याने होतो. नंतर मिठाचं ती पाणी सुटतंच नंतर म्हणा, पण तरी पण तो थंड पाण्यात ठेवला का नाही जास्त वेळ, मग त्याचा वास पण येत नाही ना, असा कुरकुरीत राहिल्याने राहतो तो. तर असे 10-15 मिनटात थंड पाण्यात ठेवला. आता पूर्ण पाणी नितळून काढायचं त्याचं. वाटलं असं चाळणीत काढून टाकलं तरी चालेल, पण मला जरा गडबड होती म्हणून मी चाळणीत टाकलं नाही. त्याचं पूर्ण हातानेच पाणी असं नितळलं. आणि ज्यावेळेस आपल्याला खायचं ना त्या टायमिंगलाच करायला घ्यायचं, तोपर्यंत पाण्यात राहिला तरी चालते थंड पाण्यात. तर आता खायचे लगेच म्हणून मी लगेच त्याच्यावर लिंबाचा रस टाकून घेतला, मीठ टाकून घेतलं. तर तुम्हाला किती लिंबाचा रस आंबट किती हे होते तितकं टाका तुम्ही. मी अर्धाच घेतला होता, जास्त नव्हतं घेतलं. परत चाट मसाला टाकला, थोडंसं लाल तिखट कोणतं टाकायचं, आंबारीचं जे तिखट नसतं, फक्त कलरसाठी, आणि कोथिंबीर. तर आंबारीचं लाल तिखट, मीठ, चाट मसाला, कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकायचा, चांगलं मिक्स करायचं. तर आपला लच्छा प्याज हॉटेलसारखा तयार आहे. तर मी आता गरम गरम खिचडी भात केला होता दुपारच्या जेवणाला, तर त्या खिचडी भाताबरोबर हा लच्छा प्याज तोंडी लावायला घेतला आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम हॉटेलसारखा झाला आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.